नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजस्थानच्या अतिशय स्वादिष्ट आणि लोकप्रिय डिश दाल बाटी चूरमा संपूर्ण मेनू बनवून दाखवणार आहे. वरण, सुगंधित भात आणि खास भाज्या, शेवटी कुरकुरीत बाटी आणि स्वादिष्ट चूरमा, हे सगळं एकत्र कसं जोडलं जातं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा दाल बाटी चूरमा आपण 2 व्यक्तीसाठी करणार आहोत. 2 व्यक्तीसाठी योग्य प्रमाण मी सांगते. 1 वाटी तांदूळ आणि एक वाटीला म्हणजे पाऊण वाटी डाळ. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे आणि 1 वाटी तांदूळाला 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी डाळीला 2 वाट्या पाणी, हे प्रमाण व्यवस्थित होतं. आता आपण कुकर लावून घेऊया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ देऊया. आता इथे छान 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गारी झालेला आहे. आता आपण बघूया, डाळ तांदूळ छान मऊ शिजलेले आहेत. वरणाला आता आपण रई लावून छान गरम पाणी टाकून छान पातळ करूया आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून एक गरम करायला ठेवूया. आता आपण यामध्ये तडका घालणार आहोत. त्यामध्ये एक पॅनमध्ये 1 चमचा तूप घालूया. इथे मी तूप, तुम्ही तेलही घालू शकता. मी इथे तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी जिरं, मोहरी आणि कढीपत्ताने खूप छान सुगंध येतो डाळाला. थोडी मिरचीचे तुकडे आणि लसणाचे तुकडेसुद्धा घातलेले आहे आणि थोडंसं हिंग घालूया, म्हणजे त्याने आपल्या वरणाला छान स्वाद येतो. छान व्यवस्थित थोडासा गुलाबी कलर येऊ द्या आपण लसणाला, म्हणजे आपला तडका तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर पण घालूया. छान आपला तडका बसलेला आहे. बघू शकता तुम्ही, वरणाला छान कलर आलेला आहे. आता आपण काशीफळाची भाजी तयार करूया. काशीफळाच्या भाजीसाठी मी इथे पावभर काशीफळ घेतलेलं आहे आणि ते धुवून चिरून छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि 2 व्यक्तीसाठी पावभर काशीफळ व्यवस्थित प्रमाण आहे. 4-5 मिरच्या इथे भाजून घेऊया आपण. 4-5 मिरच्या आणि थोडे लसणाचे काप आणि थोडं अद्रक, हे मी बारीक कुटून घेतलं आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल, जिरे आणि आपण कुटून घेतलेली लसण मिरचीची पेस्ट ते टाकली आणि थोडंसं कढीपत्ता, हे छान थोडंसं होऊ द्यावं आणि मग थोडंसं हळद आणि मसाला, छान मसाले एकजीव झाले की त्याच्यामध्ये चिरून ठेवलेले काशीफळ घालूया. छान तेलात परतून काशीफळ होऊ द्यावे आणि थोडंसं नमक घालायचं. आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे वाफेवर छान काशीफळ शिजतं. त्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. आपण ताटाच्या वर पाणी ठेवलं तर आपोआप भाजीला पाणी सुटतं आणि आपली भाजीसुद्धा मऊ छान मंद आचेवर शिजते. हे बघा, आपली 5-10 मिनिटांनी भाजी किती छान मऊ शिजलेली. आपण याच्यामध्ये थोडंसंही पाणी घातलेलं नाही, त्याला आपोआप पाणी सुटलेलं आहे. आता आपण ही भाजी थोडी मॅश करून घेऊया. एकजीव केली छान की खूप छान होती ही भाजी. हे बघा, पूर्ण भाजी मी मॅश करून घेतलेली आहे. आता त्याच्यावर थोडंसं आपण कोथिंबीर टाकूया. कलरही खूप छान आलेला आहे भाजीला. भाजी आपली इथे काशीफळाची तयार आहे. आता 2 व्यक्तीसाठी हा डबा भरून मी गव्हाची कणिक घेतलेली आहे. थोडी जाडसर दळलेली आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे. थोडं मीठ, हळद आणि ओवा थोडासा हातावर असा छान मिक्स करून मग टाकायचा, त्याने स्वादही छान येतो. आणि 1 चमचा सोडा आणि थोडंसं तूप घालून एकजीव करून घेऊया आणि अगदी थोडं पाणी घालून गोळा छान घट्ट करूया. लक्षात ठेवा, पातळ झाला नाही पाहिजे. हा गोळा घट्टच झाला पाहिजे, जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही. आता ही 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. 10 मिनटानंतर बघा किती छान आपला गोळा असा फुललेला आहे. आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून आपण बाटी तयार करूया. मी तुम्हाला एक बाटी करून दाखवते. याप्रमाणे तुम्ही बाटी करू शकता. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बाटी जोडू शकता. छान तूप लावून बाटीला हे असे एकावर एक घड्या घालून घ्यायच्या
आणि आपण जशी पुरण भरतो तशी गोल प्रकारे ही बाटी तयार करून घ्यायची, सारण भरल्यासारखी. ही बघा छान आपली बाटी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने ही सगळी मी बाट्या तयार करून घेतल्या. आता कढईमध्ये तेल किंवा तूप तापत ठेवूया. मी इथे तेल ठेवले आहे, तुम्ही तुपातही तळू शकता. मी इथे तेल ठेवलेले आहे. तेल तपल्यावर एक एक सोडून एक एक बाटी त्याच्यामध्ये टाकलेली आहे, अशी डीप करून घेतलेली आहे. आता थोडंसं ते 2 मिनिट सेकंद त्याला छान मी होऊ दिले आणि त्याच्यावर 5-7 मिनिटे झाकण ठेवून देऊया आणि गॅस थोडा कमी करूया. मंद आचेवर हे 5-10 मिनिट होऊ द्यायचे. आता बघू शकता 5-7 मिनिटांनी ही छान फुललेली आहे बाटी. आता ती परत आपण खालची बाजू वर करून ती याचं परतून घ्यायची आहे आपल्याला परत. म्हणजे खालची बाजू 7 मिनिट आणि वरची बाजू 7 मिनिटं आपल्याला ही झाकून मंद आचेवर भाजून घ्यायची आहेत. बघू शकता 7 मिनिटानंतर परत ही बाटी खूप छान झालेली आहे आणि अशी कुरकुरीत छान झालेली आहे, मस्त छानपैकी भाजलेली आहे. अशा प्रकारे आपली दाल बाटी चुरमा हा पूर्ण पदार्थाचा मेनू तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा असा दाल बाटी चुरमा घरच्या घरी हप्त्यातून एकदा जरूर करा, कारण याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत.